पोलीस भरती, स्पर्धा परीक्षा आणि जनरल नॉलेजसाठी अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजेच मानवी शरीर. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मानवी शरीरावर आधारित 50 महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची अचूक उत्तरे. हे प्रश्न तुम्हाला परीक्षेत नक्कीच पाहायला मिळतील, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमची तयारी अजून मजबूत करा. चला तर मग पहिला प्रश्न पाहूया. मानवी शरीरात किती हाडे असतात? तर मानवी शरीरात 206 ही एवढी हाडांची संख्या असते. पुढचा प्रश्न पहा. मानवी शरीरातील सर्वात मोठे हाड कोणते? तर मानवी शरीरातील सर्वात मोठे हाड हे फेमर आहे, ते मांड्याचे हाड म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 3. सर्वात लहान हाड कोणते? मानवी शरीरातील सर्वात लहान हाड कोणते? तर ते आहे स्टेप्स, म्हणजेच कोणते? कानाचे. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 4. हृदयाचे वजन किती असते? तर मानवी शरीराच्या हृदयाचे वजन सुमारे 300 ग्राम असते. किती असते? 300 ग्राम. प्रश्न क्रमांक 5. हृदयात किती कप्पे असतात? तर मानवी शरीराच्या हृदयात 4 कप्पे असतात. पुढचा प्रश्न पहा. रक्ताला लाल रंग कशामुळे मिळतो? तर रक्ताला लाल रंग हा हिमोग्लोबिन याच्यामुळे मिळतो. प्रश्न क्रमांक 7. सामान्य रक्तदाब किती असतो? तर मानवी शरीरात सामान्य रक्तदाब हा 120/80 एवढा असतो. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 8. शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता? तर शरीरातील सर्वात मोठा अवयव हा त्वचा आहे. प्रश्न क्रमांक 9. सर्वात मोठी ग्रंथी कोणती? तर शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी ही यकृत आहे. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 10. मानवी शरीरातील सर्वात लहान ग्रंथी कोणती? तर ती आहे पिनियल ग्रंथी. कोणती? पिनियल ग्रंथी. मित्रांनो, प्रश्न हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि या 50 प्रश्नाव्यतिरिक्त कोणतेही प्रश्न तुम्हाला परीक्षेत मानवी शरीरावर विचारला जाणार नाहीत. चला तर मग पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 11. मानवी शरीरात एकूण किती स्नायू असतात? तर मानवी शरीरात सुमारे 639 एवढे स्नायू असतात. प्रश्न क्रमांक 12. डोळ्यांचा रंग कशामुळे ठरतो? तर मानवी शरीरात डोळ्यांचा रंग हा मेलानिन यामुळे ठरतो. मानवी शरीरातील श्वसनाचा दर किती? तर तो आहे दर 16 ते 18 प्रति मिनिट इतका आहे. खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, समजून घ्या आणि नोट डाऊन करून घ्या. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 14. रक्तातील पांढऱ्या पेशीला काय करतात? तर रक्तातील पांढऱ्या पेशी हा रोगप्रतिकारक असतात. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 15. लाल रक्तपेशींचे आयुष्य किती असते? तर लाल रक्तपेशींचे आयुष्य तुम्हाला 120 दिवस असते, लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 16. मूत्रपिंडांची संख्या किती? तर मानवी शरीरात मूत्रपिंडांची संख्या ही 2 आहे. किती आहे? 2. प्रश्न क्रमांक 17. मेंदूचे वजन सुमारे 1400 ग्रॅम एवढे असते. तर मेंदूचे वजन किती असते? तर ते असते 1400 ग्रॅम. प्रश्न क्रमांक 18. मानवी शरीरातील मेंदूचा मुख्य भाग कोणता? तर सेरेब्रुम हा मानवी शरीरातील मुख्य भाग आहे. मित्रांनो, जर तुम्हाला या प्रश्नाची जर का PDF लागत असेल तर आपल्याला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये PDF असं टाईप करायचं आहे. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 19. शरीरातील पाण्याचे प्रमाण किती असते? तर सुमारे 70% शरीरात पाण्याचे प्रमाण असते. प्रश्न क्रमांक 20. मानवी शरीरात दातांची एकूण संख्या किती? तर ती आहे 32. पुढचा प्रश्न पहा. दूध दात किती असतात? तर मानवी शरीरात दूध दात हे तुम्हाला 20 असतात. प्रश्न क्रमांक 22. जिभेवर किती स्वाद कळतात? तर मानवी शरीरातील जिभेवर हे 5 स्वाद कळतात. आपल्या जिभेवर किती स्वाद कळतात? तर ते 5 कळतात. आत्तापर्यंत हे तुम्हाला माहीत नसेल, पण लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 23. अन्ननलिकेची लांबी किती असते? तर मानवी शरीरातील अन्ननलिकेची लांबी ही सुमारे 25 सेंटीमीटर इतकी असते. प्रश्न क्रमांक 24. पचन कुठे पूर्ण होते? तर मानवी शरीरातील पचन हे लहान आतड्यामध्ये पूर्ण होते, लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न पहा. लहान आतड्यांची लांबी किती? मानवी शरीरातील लहान आतड्यांची लांबी ही सुमारे 6 मीटर इतकी असते. प्रश्न क्रमांक 26. मानवी शरीरातील मोठ्या आतड्यांची लांबी किती असते? तर ती असते सुमारे 1.5 मीटर इतकी लांब. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 27. मानवी शरीरातील रक्ताची निर्मिती कुठे होते? तर ती होते अस्थिमज्जा येथे. प्रश्न क्रमांक 28. व्हिटॅमिन डी कशामुळे होते? तर मानवी शरीरात व्हिटॅमिन डी सूर्यप्रकाशामुळे तयार होते.
मानवी शरीराचे हृदयाचे ठोके किती असतात? तर मानवी शरीरात हृदयाचे ठोके हे 72 प्रति मिनिट इतके असतात. पुढचा प्रश्न क्रमांक 3. शरीरातील सर्वात मजबूत स्नायू कोणता? तर तो आहे जॉ स्नायू. शरीरातील मजबूत स्नायू कोणता? तर तो जॉ स्नायू आहे. प्रश्न क्रमांक 31. मेंदू व मज्जारज्जू मिळून काय बनते? तर ती केंद्रीय मज्जासंस्था बनते. पुढचा प्रश्न पहा. फुफ्फुसांची संख्या किती? तर मानवी शरीरात फुफ्फुसांची संख्या ही 2 आहे. प्रश्न क्रमांक 33. मानवी शरीरात उजवे फुफ्फुस किती खंडाचे असते? तर मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे. तर मानवी शरीरात उजवे फुफ्फुसमध्ये 3 खंड असतात. किती? तर 3 खंड. डाव्या फुफ्फुसात किती खंडांची संख्या आहे? तर ती आहे 2 आणि उजव्यामध्ये 3 आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा. खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. पुढे पहा प्रश्न क्रमांक 35. ऑक्सिजन रक्तात कोण वाहते? तर हिमोग्लोबिनमुळे रक्तात ऑक्सिजन वाहते. प्रश्न क्रमांक 36. डोळ्यातील पांढरा भाग काय म्हणतात? तर डोळ्यातील पांढऱ्या भागाला स्क्लेरा असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 37. डोळ्यातील रंगीत भागाला काय म्हणतात? तर त्याला आयसिक असे म्हणतात. पुढचा प्रश्न पहा. कानातील संतुलन कोण राखते? तर सेमिक्युलर कॅनल्स हे कानातील संतुलन राखते. प्रश्न क्रमांक 39. ऐकण्याची क्षमता कोणत्या हाडामुळे असते? तर मानवी शरीरात ऐकण्याची क्षमता ही स्टेप्स या हाडामुळे असते. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 40. रक्तगट शोधणारे शास्त्रज्ञ कोणते? तर पहा मित्रांनो, रक्तगट शोधणारे शास्त्रज्ञ हे कार्ल लँडस्टायनर. खूप IMP प्रश्न आहे, लक्षात असू द्या. रक्तगट शोधणारे शास्त्रज्ञ कोणते? तर ते कार्ल लँडस्टायनर. पुढचा प्रश्न पहा. मानवी शरीरात रक्तगट किती आहेत? तर मानवी शरीरात 4 प्रकारचे रक्तगट आहेत. A, B, AB आणि O हे आहेत. पुढचा प्रश्न पहा. सार्वत्रिक रक्तदाता कोणता गट आहे? तर तो आहे O निगेटिव्ह. पुढचा प्रश्न पहा. सार्वत्रिक ग्राही कोणता रक्तगट आहे? तर तो आहे AB पॉझिटिव्ह. मानवी शरीरातील शरीराचे तापमान किती असते? तर ते असते 37°C इतके. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 45. इन्सुलिन कोण तयार करते? तर इन्सुलिन मानवी शरीरात स्वादुपिंड इथे तयार होते. प्रश्न क्रमांक 46. मधुमेह कोणत्या हार्मोन्समुळे होतो? तर मधुमेह हा इन्सुलिन अभावामुळे होतो. पुढचा प्रश्न पहा. थायरॉइड कोण नियंत्रण करते? तर मानवी शरीरात थायरॉइडचे नियंत्रण हे चयापचय इथे नियंत्रण होते. प्रश्न क्रमांक 48. वाढीचे हार्मोन कोणते आहेत? तर ग्रोथ हार्मोन हे मानवी शरीरात वाढीचे हार्मोन आहेत. प्रश्न क्रमांक 49. शरीरातील कचरा कोण काढते? तर मूत्रपिंड हे शरीरातील वेस्टेज मटेरियल बाहेर फेकण्याचं काम करते. आजचा आपल्या या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न आहे. लाळेत कोणते एन्झाईम असते? तर लाळेत पायलिन हे एन्झाईम असते. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला दररोज पाहायचे असतील तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.